नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एक उपवासाचा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे रताळं बटाटा कटलेट। रताळं बघा मी शिजवून घेतला आहे, उकडून घेतला आहे। बटाटे पण मोठा बटाटा होता म्हणून 2 भाग केले, शिजवून घेतला आहे। साजूक तूप घेतलं हाताला लावायला, साबुदाणा पीठ, वरी पीठ, जिरं घेतलं आहे, हिरवी मिरची खरडा घेतला आहे, हिरवी मिरची, आलं आणि मीठ घेतलं आहे। हे लाल चिली फ्लेक्स घेतले आहेत। हे तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला जर आवडत असले तर घाला, नाही ते नाही घातले तरी चालेल। हिरवी मिरची खरडा आपण घालत आहोत। आणि ही घेतले आहे जिरं पावडर आणि जिरं दोन्ही घालायचं आहे। आता हा डबा दिसतो, या डब्यामध्ये ही सालं ठेवली आहेत, मी सोलून घेतला आहे आणि शिजवून घेतला आहे। कुकरमध्ये खालती पाणी घातलं आहे आणि ह्या डब्यात नुसता बटाटा आणि रताळं असं स्वच्छ धुवून ठेवायचं आणि शिजवायचं। कोथिंबीर लागणार आहे। आता आपण हे रताळं आणि बटाटा किसून घेऊया, त्यामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करूया आणि मग बनवूया कटलेट। आता हा एक बाउल घेतला आहे, ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर आधी चिरून घेतली आहे। आता आपण बटाटा आणि रताळं किसून घेऊया। थोडंसं कचवट राहिलं तरी पण चालून जाईल, कारण आपल्याला हे किसायचंच आहे आणि मग त्याच्यामध्ये पिठं बसवायची आहेत। आता बटाटा फक्त आतून बघून घ्यायचा, बटाटा आतून खराब असतो। आता हे आपण किसून घेऊया आणि याच्यामध्ये पिठं घालायला घेऊया। आपण पाणी पहा, नुसतं थोडंसं घेऊन ठेवलं आहे, पाणी लागणार नाही। आपण बटाटा आणि रताळं किसून घेतलं आहे, कोथिंबीर फक्त घालून घेतली होती, जिरं घालून घेऊया। आता हे सर्व साहित्य आधी घालून घेऊया। जिरं पावडर घालून घेऊया, चिली फ्लेक्स घालून घेऊया। हे तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला हवं असल्यास घाला, नाही तर मिरची खरडा आपण घालणार आहोत। मीठ घालायचं आहे, मीठ आपल्याला अंदाजाने घालायचं आहे। ह्याच्यात 2 पिठं बसवायची आहेत आपल्याला। तुमच्याकडे जर वरी पीठ, साबुदाणा पीठ नसेल आणि उपासाची भाजणी असेल तर ती घातलीत तरी पण चालून जाईल। आपण मिरची खरडा घालून घेतला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ही पिठं बसवायची। आधी हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। आपण कच्च्या केळ्याचे कटलेट बघितले आहेत, आता हे रताळ्याचे बघत आहोत। मिरची खरडा घशात गेल्यामुळे बोलायला येत नाही। आता मी या बाउल खाली टॉवेल ठेवलाय, कारण तो सरकतोय। बघा, आपण आता पिठं घालून घेऊया। पिठं तुमच्या अंदाजाने घालायची सर्व। वरी पीठ आणि साबुदाणा पीठ आपण 2च पिठं घालत आहोत। आता हे कटलेट करायला एकदम सोपे आहेत। आपण पुढच्या भागात बघणार आहोत उपवासाचे दहीवडे। आता हे आपल्याला तळायचं नाही आहे, शॅलो फ्राय करायचं आहे। आपण ह्याच्यात ही 2 पिठं बसवून घेऊया। बघा, पाणी लागत नाही, पाणी लागणारच नाही, कारण रताळं आणि बटाटा ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं। आपण ते शिजवून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं कच्चं ह्याच्यामध्ये घालू शकता, किसून घालायचं रताळं किंवा बटाटा। याचा गोळा बनतो की नाही असं बघायचं आहे, कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे। बघा, बनतो आहे गोळा। आता हे चपट करायचं हाताने, म्हणून तूप ठेवलं आहे आपण, म्हणजे हाताला तूप लावायचं आणि हे जेवढं चपट करता येईल तेवढं करायचं, पातळ करायचं आहे, म्हणजे शॅलो फ्रायला हे आतून शिजतं। आपण तळत नाही आहोत, शॅलो फ्राय करतोय, त्यासाठी जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं आहे। नाहीतर जाड ठेवलं तर काय होईल, शॅलो फ्रायला कसं असतं, मजा येत नाही खरं खायला, पण हे तळायला गेलं तर हे सुटून जाईल, म्हणून आपण शॅलो फ्राय करायचं। असे आपण आता ह्याचे गोळे बनवून घेऊया, टिक्क्या बनवून घेऊया। टिक्की म्हटलं तरी पण चालेल। आता ह्याची चव आहे ही थोडीशी गोडच लागेल तुम्हाला, कारण रताळं गोड असतं। हे पहा, असा गोळा होतोय का नाही ते बघायचं, त्याप्रमाणे आपण पिठं घालायची। हे बघा, एवढी मी वाटीभर पिठं घेतली होती, एवढी शिल्लक आहेत।
याला तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता. आता हे वरी पिठात गोळवून पण तुम्ही ठेवू शकता तेलावर, म्हणजे शॅलो फ्राय करायला. तळता येणार नाही हे, कारण तळायला तुम्ही जर गेलात तर हे सुटू शकतं, म्हणून हे तळायचं नाही, आपण शॅलो फ्राय करायचं आहे. हे अशा पद्धतीने मी बनवून घेते आणि मग आपण शॅलो फ्राय करूया. हे पहा, मी हात स्वच्छ करून घेतले आहेत. आता आपण हाताला तूप लावूया आणि मग त्याचे गोळे बनवून घेऊया, म्हणजे हाताला चिटकणार नाही आपल्या. एकदम मस्त झालं आहे. पाणी अजिबात लागलेलं नाही. हे बघा, पाणी जेवढंच तेवढं आहे. तुम्हाला जेवढं मी दाखवलं होतं तेवढंच पाणी शिल्लक आहे. याला पाणी लागत नाही, पण जवळ घेऊन ठेवायचं. जर असं वाटलं आपल्याला पाणी लागणार आहे तर आपण घालू शकतो. अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया आणि मग शॅलो फ्राय करायला घेऊया. असा गोळा बनला की पीठ घालायचं बंद करा. जास्त पीठ नको, मग ते पिठूळ पिठूळ लागेल. याला तुम्ही टिक्की म्हणू शकता, रताळ्याची टिक्की. मी रताळ्याचे कटलेट म्हणते याला. रताळं बटाटा कटलेट एकदम सोपा प्रकार आहे. आपल्याला खिचडी, नुसतं वरी तांदूळ, आमटी ते खाऊन जर कंटाळा आला तर उपासाचे बरेच पदार्थ आहेत. मी केळ्याचे कटलेट पण दाखवले आहेत, कच्च्या केळ्याचे कटलेट. तर शॅलो फ्रायला कसं आहे, आपण तेलावर करायचं आहे, तुपावर नाही करायचं आहे. तुपावर धूर होतो, तेलावर धूर होत नाही कधी. तूप नेहमी तुम्ही जेव्हा गरम करता तेव्हा धूर खूप होतो आपल्या घरामध्ये. हे पहा, एवढं पातळ करून घ्या, म्हणजे मग हे शिस्त चांगल्या रीतीने आणि मग आपल्याला खायलाही मजा येते. हे पहा, अशा रीतीने आपले कटलेट बनवून तयार झाले आहेत. पिठं आपली एवढी उरलेली आहेत. आता या पिठाला आपण काय करायचं आहे, मी दहीवडा दाखवणार आहे तेव्हा हीच पिठं वापरणार आहे. तूप बघा, तूप पण जेवढंच तेवढं राहिलेलं आहे शिल्लक. हाताला फक्त मी एकदाच तूप लावून घेतलं. तूप नाही लावलं तरीसुद्धा हे थापलं जाईल हातावरती. फक्त हात थोडासा आपला घाणेरडा दिसतो, हाताला जास्त चिकटतं. तूप लावल्यामुळे बघा चिकटलं नाही अजिबात. चला, आता आपण हे शॅलो फ्राय करायला घेऊया. हे बघा, आपण पॅन तापायला ठेवला आहे. आपण आता ह्याच्यात तेल घालून घेऊया. तर हे तुमच्या अंदाजाने शॅलो फ्राय करायचं. तुम्हाला कसं पाहिजे, कुरकुरीत पाहिजे, कसं पाहिजे त्याप्रमाणे शॅलो फ्राय करायचं. आता शॅलो फ्राय करताना सुद्धा बघा, असं आपण हाताला तो फिरवून घ्यायचा, म्हणजे आकार चांगला दिसतो. गॅस एकदम बारीक ठेवला आहे बरं का, गॅस मोठा नाही ठेवायचा, नाही तर मग ते बरोबर नाही होणार. गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे. गॅस फार फार तर मीडियम करा, पण जास्ती मोठा नका करू, कारण ते आतून पण आपल्याला व्हायला पाहिजे. आणि गिच्चडी होईल असं ठेवू नका. मी 4च ठेवलेत बघा, म्हणजे ते आपल्याला अलटी पलटी करता येणार. त्या गॅस मी मीडियम करून घेत आहे. अशा रीतीने सर्व शॅलो फ्राय करून घेत आहे. हे एकदा तुम्हाला पलटी करताना दाखवत आहे. हे मी डीप फ्राय करून बघितलं आहेत बरं का, पण ते होत नाही, ते सुटून जातं. तर हे असं आपण, हा फ्राय पॅन आहे, हा फिरवून घ्यायचा, तेल गेलं पाहिजे त्याला. हे बघा, गॅस मीडियम ठेवला आहे. पूर्णपणे ते खालून होऊन द्या, मग आपण ते पलटी करूया. हे बघा, एकदम खालची बाजू पूर्ण झाली की आपोआपच ते सरकतात. सरकले की मगच पलटी करायची. आता मी मगाशी झारा घेतला होता, झारा घेऊ नका, कालथा घेवा. कालथा घ्या. मी कसं बोलते माहिती आहे का, घरामध्ये घ्यावा, खावा, त्यामुळे मी व्हिडिओत पण तसंच बोलले बघा. मला एवढं समजून घ्याल असं वाटतंय.
आता गॅस कमी करूया, कारण आपलं तेलही तापले, पॅनही मस्त तापलं आहे. आता हे फक्त असं फिरवून घ्यायचं आहे आणि तेल तिथे सर्व ठिकाणी पोचलं पाहिजे एवढं बघत राहा. बघा, रावा म्हटलं का नाही. आता हे मंद गॅसवर होऊ द्या आणि शक्यतो मंद गॅसवरच करा, म्हणजे हे फार छान लागतील. घाई करू नका. हे पहा, अशा रीतीने आपले सर्व कटलेट आपण करून घेऊया. हे बघा, खालच्या बाजूनी पण झाले आहेत. मध्येच गॅस थोडासा मीडियम करा, मध्येच तुम्ही बारीक ठेवा, म्हणजे ते छान होणार. आता हे काढून घेऊया. आता काढायच्या वेळेला गॅस मी बारीक करणार आहे, कारण मी गॅस थोडासा मीडियम ठेवला होता. हे पहा, आता हे सर्व आपण इथे काढून घेऊया, दुसरे लावून घेऊया आणि मग गोड चटणी बरोबर आपण खायला घेऊया. तुम्ही उपासाला चिंच खात असाल तर ह्याच्याबरोबर गोड चटणी करायची, किंवा मग आपली हिरवी कोथिंबिरी आणि मिरची अशी चटणी करायची, तिखट. त्याच्यासोबत हे खायचे. सोबत नाही, बरोबर, त्याच्याबरोबर खायचे. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, म्हणून मी तुम्हाला खास हे रताळं बटाटा कटलेट दाखवले आहेत. एकदा तरी अवश्य घरी करून पहा. गॅस बारीक ठेवलाय. आता गॅस बारीक ठेवायचा. आपण ह्याच्यात सर्व घालून घेतले की थोडासा मीडियम करायचा, पण इथेच उभं राहायचं आहे. आपण तेल घालायला अजून हवंय, आधी तेल घालून घेऊया. याला म्हणायचे शॅलो फ्राय. मी जेव्हा ह्याचे क्लास घेत होते की नाही, तेव्हा शॅलो फ्राय आणि तळणं ह्याच्यातला फरकसुद्धा काही मुलींना येत नव्हता. पण माझं काम होतं शिकवणं. मी त्यांना ते भरपूर छान रीतीने शिकवलं आहे. मी ह्याचे क्लाससुद्धा घेतले आहेत. कॅटरिंगचं काम चालू असतंय. आपण स्वतःला बिझी ठेवायचं असतं. आता हे यूट्यूब मला फार उशिरा कळलं, कारण मोबाईलचा माझा काही संबंध नव्हता. त्याच्यामुळे यूट्यूब हे मला माहितीच नव्हतं. पण जाऊन दे, असू दे, उशीर झाला तरी चालेल. माझे व्हिडिओ चांगले प्रकारे चालावे अशी एक इच्छा आहे. बघूया भगवंताच्या मनात काय आहे, स्वामींच्या मनात काय आहे. हे बघा, असं फिरवत राहायचं आहे. आता आपण हे पूर्ण करून घेऊया आणि मग खायला घेऊया. हे बघा, आपण दुसरे जे टाकले, दुसरी बॅच टाकली, ती पण तयार झाली आहे. पटपट तयार होतात. एकदम चवीला तर खूप छान लागतात. आता हा गॅस थोडासा माझा बारीक आहे, मोठा करून घेत आहे. थोडासा मीडियम करायचा, मोठा नाही करायचा. बारीक गॅसवर अतिशय छान होतात, पण तेवढे पेशन्स पाहिजे तुमच्याकडे. हे पहा मंडळी, या पद्धतीने बनले आपले रताळं आणि बटाटा असे कटलेट. टिक्की पण म्हणू शकता तुम्ही, याला काही नाव देऊ शकता. एकदम झकास झाले आहेत. तेलकट अजिबात होत नाही. एकदा तरी अवश्य करून पहा. 2 चटण्या ठेवल्या आहेत, कोथिंबीर चटणी आणि खजूर चटणी. याच्याबरोबर खरं चटणीचे पण जरूर लागत नाही. तुम्ही हे जर गरम गरम खाल्ले ना तर एकदम झकास असे खुटखुटीत झाले आहेत. बघून घ्या, एकदम छान झाले आहेत. या मार्गशीर्ष महिन्यात एकदा तरी हे करून पहा आणि खाऊन पहा. टेस्टी रताळं बटाटा कटलेट. हे बघा, एकदम टेस्टी झाले आहेत. चमच्याने आपल्याला ते मोडता येते, म्हणजे तोडता येते. असे हे रताळं बटाटा कटलेट जर का तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.